नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. मामाला तर काही पोरगी नाही तरी पण इकडं ना मामाचे भाचे आले ते काम करायला, म्हणजे वैभव भाऊ गुलाब भाऊ. मामासाठी काही पण करायला ते मग मामाला पोरगी नाही पण काय करतो आता, मामाच मोकळा आहे. मामाच मोकळा आहे. मित्रांनो, आमच्याकडे डायरेक्ट सिस्टीम केली बाय मामाने. खड्डा केला आणि त्या डायरेक्ट ना 40 टन मुरघास भरलाय बरं का. तुमच्याकडे कसात भरतात मुरघास तेवढं सांगा. माऊली सरांचा झाला होता ऍक्सिडेंट, त्यांनी गाडी सगळी नीट केली आणि इकडे म्हणतोय आता अनबॉक्सिंग करतोय. मी म्हणलं कर, फक्त परत पडू नको. त्यात मला घरचे म्हणले 2 टायमाच्या भाकरीसाठी तुला ना काम करावं लागेल. ते काम असं होतं की आपल्याला काढायचं होते लिंब, आणि लिंब पण ना मोकार पिकायला आणि बाजार तर काय नाही, पण तरी म्हणलं चला चकण्या मिठा पडते काढून घेऊया. ते काम आवरलं नाही तर की दुसरं काम आपल्याला आठवलं, म्हणजे ऊन पडलं होतं. म्हणलं आपलं ना रोपावरती फवारणी घ्यावं लागेल. कसं यंदा इतके रोपं गेलेत मित्रांनो, कारण पावसाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ना रोपाला काही टिकवून क्षमताच राहिली नाही. आपण घेत आहे नेटिव्हची फवारणी आणि त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन आणि स्टिकर घेतलेले आणि मस्त पैकी नेटिव्ह ना काढून घेतलं. असा धुराळ करून टाकला नाही, रोप आता झोपलेलं डायरेक्ट उठलं पाहिजे बरं का. मित्रांनो, तुमच्या भाऊचं वजन जरी 40 किलो असलं तरी 20 लिटरचा पंप ना दणक्यास उचलतो. 5 मिनिटाला एक पंप संपतो, त्यामुळे पटापट आपण औषध पण उरका चाललं होतं. त्यात कोणाचं सकाळ सकाळ तोंड बघितलं का लागले 7:30 मागं. इकडे ना पेट्रोल पंपाचा पाईप फुटला. आता ना बरोबर आपल्याला 200-400 रुपयाला घोडा लागणार आहे. थोडंसं औषध राहिलं होतं पण तेवढ्यात पाईपाने घोटाळा केला. म्हणलं जाऊ द्या, आता पावसाचं वातावरण झालं होतं पण पप्पा म्हणले की ना टिकाव घ्या आणि जिथं पाणी साठतं तेवढं फोडून टाक. वाप्याच्या खालच्या बाजूला डायरेक्ट ना इकडं मस्त पैकी फोडून टाकलं बरं का. आता पाऊस किती होते अडचण नाही. आपल्या पेट्रोल पंपा झालं दुखणं तुम्हाला तर माहिती. मग आपल्याला काय दम निघतो का? उद्या आपल्याला अजून प्लॉटला पावर येते म्हणून दादू भाईला घेतलं आणि डायरेक्ट आवटी साहेबांकडे आलो. आवटी सर म्हणतात की ना नवीन नळी टाकून द्या. आता नवीन नळी टाका परत पैसे जाते, ती कोणाला सांगता. त्यांचं नळी टाकूस तर आपण इकडे म्हणलं मामांच्या ना घराकडे जाऊन येऊ. मामांचं घर पण एकदम प्रगती पथकावे लवकरच आता पूर्ण होईल. आमचे भैया मामा पण आले बरं का तिकडून. तर त्यांना म्हणलं काय नियोजन, ते म्हणले गोळी पिंडीची गोळी घेऊन जातो घरी. म्हणलं जाऊ द्या, आपल्याला पेट्रोल पंपात नळी टाकून झाली. म्हणलं चला आता आपला घरचा रस्ता धरावा. येता येता उलसक ना वैभव भाऊकडून म्हणलं औषध घ्यावं. मोकार गर्दी बरं का वैभव भाऊची. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद, भेटू उद्या.